नमस्कार मित्रांनो, आज आपण कॅल्क या सॉफ्टवेअरमध्ये सम इफ्स हा फॉर्म्युला बघणार आहोत. बघा, सम इफ आणि यस लावायचं त्याला. सम इफ्स हा फॉर्म्युला बघायचा. बघा, हा सम इफ फॉर्म्युला कसा काम करतो, त्याचा उपयोग काय ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल, इथे एक सीट दिलेली आहे, त्याच्यामध्ये आहे सिरियल नंबर एक 12, म्हणजे 12 सिरियल नंबर्स आहेत. त्यामध्ये नावं आहेत वेगवेगळ्या मुलांचे, पण हे नावं जे आहेत व्यक्तीचे, हे नाव रिपीट आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, अमित बघा, इथं आलेलं आहे, इथं सुद्धा अमित आहे, इथं सुद्धा अमित आहे, इथं अमित आहे. त्यानंतर रमेश आहे, हे पुन्हा वारंवार नावं आलेले आहेत. म्हणजे एका व्यक्तीचे मल्टिपल नावं इथं आहेत. आणि यांचे जे सिटी दिलेले आहे समोर, गावाचे नावं, हे सुद्धा रिपीट आलेले आहेत. मग अशा वेळेस त्या व्यक्तीचे कोणत्या गावामध्ये किती सेल झालेले आहे, त्यानंतर हा सेलचा हे दिलेलं आहे. तर हे आपल्याला शोधायचं आहे, एका व्यक्तीचं त्या पर्टिक्युलर गावामध्ये किती सेल झालेलं आहे. जसं अमितच्या देळगाव राजामध्ये किती झालेलं आहे, जालना टाकलं, जालन्यामध्ये किती सेल झालेलं आहे. गोपाल आहे, गोपालचं देळगाव राजामध्ये किती झालेलं आहे, जालन्यामध्ये किती झालेलं आहे, हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजे मल्टिपल कॅटेगरीज इथे आणि मल्टिपल नाऊन आहे, नेम आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं, त्याचं ॲडिशन करायचं आहे. मग अशा वेळेस फॉर्म्युला वापरण्यासाठी तुम्हाला जायचं आहे नेम सिटी. आता दोन ग्रेड दिलेले आहेत, दोन कॅटेगरीज आहे आणि सेल आपल्याला एका ठिकाणी दर्शवायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला आन्सर हवं आहे, म्हणजे टोटल हवं आहे, त्या ठिकाणी क्लिक करायचं. इज इक्वल्स टू, लक्षात. आता वापरायचं फॉर्म्युला SUM सम इफ आणि यस प्रेस करायचं. सम इफ्स फॉर्म्युला कंसामध्ये. आता सर्वात प्रथम इथे आपल्याला व्हॅल्यू घ्यायचं आहे. आता मागच्या वेळेस आपण काय केलं, तर कॅटेगरी अगोदर घेतली होती. यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू अगोदर सिलेक्ट करायची. जी काही व्हॅल्यू आहे, नंबर्स आहेत, सेल्स आहे, तो अगोदर सिलेक्ट करायचा. त्यानंतर कॉमा द्यायचा. नंतर नाव, जे नेम्स आहे लोकांचे, व्यक्तीचे, ते नावाची सेल रेंज सिलेक्ट करायची, म्हणजे D6 ते D17. कॉमा. आता आपल्याला जे नाव आहेत, या नावाचं जे उल्लेख आहे, तो उल्लेख कुठे करायचा आहे, या बॉक्समध्ये जिथे आपण नेम स्पेलिंग लिहिलेले बाजूला H6 मध्ये, तर त्या H6चा सेल ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचा. म्हणजे या ठिकाणी जर नेम टाईप केलं तर आपल्याला इथं त्याचं ॲडिशन आलं पाहिजे. हे झालं तुमचं नेमचं. आता आपल्याला ॲज इट इज असं सिटीसाठी करायचं आहे. तर व्हॅल्यू तर आपण सिलेक्ट केलेल्याच आहे, F6 तर F17. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुन्हा सिलेक्ट करायचं काम नाही. फक्त तुम्हाला आता सेल रेंज सिलेक्ट करायचा आहे. कसला, सिटीचा. मग सिटीचा सेल रेंज सिलेक्ट करा, कॉमा. पण सिटीचा सेल रेंज सिलेक्ट करायचा, पण ती सिटी टाकायची कुठे, कोणत्या व्हॅल्यूमध्ये, ग्रेडमध्ये. तर सिटी आपल्याला सिटीचे खाली जे कॉलम दिलेलं आहे, आपलं सेल दिलेलं आहे, त्या सेलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सिटीचं स्पेलिंग टाईप करायचं आहे. मग त्याचा सेल ॲड्रेस तुम्हाला घ्यावा लागेल. सिटीच्या खालचा जो बॉक्स आहे तो आहे बघा I6, त्याच्यावरती I6 वर क्लिक करा किंवा टाईप करा I6 आणि शिफ्ट दाबून कंस पूर्ण करा. इज इक्वल्स टू सम इफ्स फॉर्म्युला द्यायचा, कॉमा. जे व्हॅल्यू असतं आपलं, ते व्हॅल्यू पहिले सिलेक्ट करायची, सेल रेंज, कॉमा द्यायचा. त्यानंतर नाऊन जे असतं, नेम, ते नेम पूर्ण सिलेक्ट करायचा, सेल रेंज, तो होता D6 ते D17, कॉमा द्यायचा. मग S6 काय आहे, जे नाव आपण प्रेस करणार आहे त्या नावाचा सेल ॲड्रेस तिथे घ्यायचा आहे, कॉमा. सिटीसाठी करायचं आता, तर सिटीसाठी सिटीचा सेल रेंज सिलेक्ट करा. सिटीचा सेल रेंज आहे E6 ते E17 आणि कॉमा देऊन तुम्हाला सिटी कोणत्या याच्यातून घ्यायची, कुठे सिटी टाईप केलं स्पेलिंग, म्हणजे आपल्याला आन्सर येईल. तर सिटीच्या खालचा जो कॉलम आहे I6, तर तो I6 तिथं टाईप करा किंवा सिलेक्ट करा, एंटर मारा. सध्या तुम्हाला इथं 0 येईल. आता कुठल्याही एका व्यक्तीचं नाव टाका आणि त्याचं तिथं सिटी टाका, तुम्हाला त्याचं व्हॅल्यू येईल. जसं की अमित टाकलं मी, आणि अमितसाठी कोणतं गाव घ्यायचं, राजा. अमित देळगाव राजामध्ये अमितचा किती सेल झाला, तर अमितचा देळगाव राजामध्ये 279 एवढा सेल झालेला आहे. आपण असं बघू शकतो. बघा, बोल्ड करतो याला थोडंसं. अशा प्रकारे तुम्ही इथे फॉर्म्युला वापरू शकता. दुसरं चेक करा, अमितचा आता जालन्यामध्ये किती सेल झाला, JL जालना टाका, एंटर मारा. अमितचा जालन्यामध्ये 74 सेल झालेले बघा. अमित, जालना एकाच ठिकाणी. दुसरा व्यक्ती घ्या, गोपाल घ्या. गोपालचा जालन्यामध्ये किती सेल आहे, गोपाल जालन्यामध्ये 1, 2, आणखी कुठे गोपाल, 93 आणि 84 बरोबर 170 सेल. गोपालचा देराजामध्ये किती सेल आहे, देळगाव राजा टाईप करा, एंटर. 86 फक्त. बघा, गोपाल देळगाव राजा एकाच ठिकाणी असेल, 86. अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल
मल्टिपल कॅटेगरीचं मल्टिपल ॲडिशन तुम्ही एका हेड खाली करू शकता. धन्यवाद.